हाय बापू. काय नाही बाळ्या, निघालोय बाजारला, संसरला चाललोय बघा. होय नाही आणू आलो मी पिशवी घेऊन. बर बर. आजीबाई काही करते तर बाई गैपणीचे झाड बी आले ना, आता काय खरं नाही. आधीच इथं गैनी उचलून घेतलेले मला त्यावर कुठं राहणार. मग अशी बापू गेले बाजारला आणि हा किती वाजलेत आता, वाजले 6:30. आम्हाला जायचं आहे आज पण 2-3 दिवस अजून आम्ही जाणार आहे. आवरायचं चाललंय. वार किती सुटलंय आणि वरती आबाळ आल्यागत पण वाटतंय. वार सुटली, चिमण्यांचं इकडं तिकडं पळायचं चाललंय. वार सुटलंय त्याच्यामुळे. आवरलं सगळं माझं, साडी बदलली, साधीच घातली आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास चाललाय. माझं उरकले बाळा, तुझं उरकले का? काय राहिले माझं? काय 2 कशी उरक तवर मी चहा करते. आजीचं उरकते आणि एकाच इतकं सुटतं आणि एकाच एवढं उत्तर. ज्ञानेश्वरीचं आमचं अक्षर किती सुंदर आहे बघा. आजी नाही नको ती बघ ना, छान आहे असं. नीट दाखवते. सुंदर अक्षर आहे, माझ्यापेक्षा पण भारी. आता मी शाळा सोडलेली झाली 16 वर्ष, त्याच्यामुळं काय एवढं हे होत नाही. आणि चहा करायचा आत्यांचं उरकते. देवाची वात उदबत्ती लावली मस्तपैकी. लवकर चाललोय आज. अश्विनी भाऊजी काय यायचं, अश्विनी काय यायची नाही. अश्विनी भाऊजी चालले बारामतीला. आम्ही आता जाणार आहे, आत्या मी पोरं. चहा करायचा आहे एकदा मस्तपैकी. आणि हिचं काय चाललंय, काय हो लागते, कुणाला हो लागते. काय दिसतंय बाय, काय आलंय? होय ग, काय आलंय? काय आलंय? अंगाला नको गुळसू, मी साडी बदलली या. हो माग तिकडं मांडी येऊन बसते का माझ्या मांडीव? हो का, कसं चाललंय पाठीमाग. चपाती खायची का? खायची का? टाकू का? इकडे येऊन हे कर, दिसू दे माणसांना वाईट तो हाय म्हणून तरी. इकडे ये, चल. अंग तशी वाईट पटांगणात होकी दिसू दे की त्यांना. हा वो इकडं अशी. हा दाखव तुझं तोंड, दाखव त्यांना. इकडं तुला इकडे कळतं का? हा अगं तसं दाखव की त्यांना तोंड वाईट. तुझा मुकडा बघू दे की त्यांना. वर बघ की, वर बघ की, वर बघ, वर. मग मांडी बसून देणार नाही. सर माग मग नाही बसून देणार. चल तिकडं, मला करू दे चहा. तू नाही बघा नाही काय व्हाय नाही. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, रेश्माताई काहीतरी थोडा वेगळा बिझनेस करा, गुरंढोरं विकून टाका, पैसे येतील असा धंदा करा. सगळ्यांनी कमेंट करून सांगा की मी आणि दुसरं काय करू शकते. आता सांडगे आणि लसूण तर विकतीयच, त्याचा तर काही प्रॉब्लेम नाही, ते भरपूर विकतात. आणि सांडग्यांना खूप चव पण आहे असे मला सगळे सांगतात. पण ज्यांनी ज्यांनी घेतलेले आहेत त्यांनी मला रिप्लाय पण दिलेला आहे की रेश्माताई सांडगे खूप भारी बनवता तुम्ही, चव पण खूप छान आहे आणि भाजी केल्यानंतर पण एकदम मस्त आणि व्यवस्थित लागते या. तर त्याच्याबरोबर आणि काय करू शकते तुम्ही सांगू शकता, कमेंट करू शकता. कारण का मला पण आता हे दोन्ही कालवड विकायचीच आहेत. पण आता गिरायक लागता आता काय करायचं, लगी तरी गिरायक आहे का त्यांना? गिरायक असलं तर लगेच विकून टाकणार आहे दोन्ही पण. आणि एकच गाई ठेवायची आपली दुधासाठी, पण लागती चहाला ह्याला दुधू, त्याच्यामुळे एकच गाई ठेवायची या. बापूंना पण लय ताण पडतो मग ते भिजवणं, रानात वज पण आणून टाकायची. बापूंना सारखी वज आणायच्यात. एक गाई असली म्हणजे एकच वज आणलं, 2 दिवस बिनकाळजी इकडून तिकडून बांधलं तरी चालतंय तिला. असं चाललंय. आता हॉटेल पण चालू करायचं म्हणलं, इकडं तिकडं जावं लागणार. हे सांडग्याचं वाहिलंच, कुरिअरचं वाहिलंच, शेतात भाजीचं वाहिलंच, कुठं धान्य हे केलेलं वाहिलंच, काय काय बरंच काय काय आहे तर त्याचं बघावं लागणार नाही.
आत्याबाई आल्या का नाही काय माहिती आमच्या. आणि आत्यांनी मग रानातून भाजी पण आणली, ती मी नीट करून ठेवली शापूची भाजी. का तर सकाळच्याला लई टायमिंग जातो, लवकर उरकत नाही म्हणून मी नीट करून ठेवली आपली भाजी. हो का, हिचं कसं चाललंय बघा. तिला नेमकं सुसा नाहीच काय करावं ती. नाही तिला दूध द्यायचं, तिने ती बघा नाही व्हिडिओ मध्ये, तिला काय दूध द्यायचंय तेव्हा. हा तुम्ही पण नाही देऊ त्यांना, मी धारच नाही सकाळ काढणार, मग तुम्ही कुठनं दूध देणार आहे तिला. तो लय लाडाला आली म्हणे, जर तिकडे सारी केस लावली का माझ्या अंगाला. चला आत्या पण आल्या तर चहा कराय. आत्याला हाक मारलं, म्हणलं उरका चला चालत जायचं या. आज काय ऋतुजान त्या पण नाही यायच्या, आजही झालंय त्या. हिचा भाव आलाय तिचा, त्याच्यामुळे ती म्हणली ताई आजच्या दिवस नाही राहू द्या, आपण मग उद्यापासून जाऊ. म्हणलं चालतंय, मग जातो आम्ही. अभ्यास झाला होय, नाचायला चालू लगेच इकडं. मावशीन काका गेली होय, त्यांना चिवला त्यांना बोलव की चला आत्या उरका जा. येप राईट करत हळूहळू आपलं. हा तेच की, पण हा मम्मी ते गेलं का विचार. दीदीच्या मम्मी ते तू म्हणल्या होत्या, मग काय माहिती होय काय माहिती. मग अशी म्हणल्या होत्या दुपारी आल्या तेव्हा आम्ही पण येईन, मग आल्या तर त्यांना बोलव जा. जा की अन्य चिवून दोघी जण यायचे असले तर येतील जा. हा व्हिडिओ इथं संपवणार आहे आणि सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. जा दीदीच्या मम्मीला त्यांना म्हणा यायचं असलं तर चला उरकून या. ए चिऊ जा, दोघी जणी सांगून या. सगळी तयारी केली मस्तपैकी. सांडगे असे सगळे घरात हे करावं, ठेवावं, झाकून व्यवस्थित ठेवावं लागतं. पातळ फडक्याने ब्लाऊजची कापड आहेत आपली साडीतली न शिवलेली, त्यांनी झाकून ठेवते. और आता उद्याचं भरले काम आहे. उद्या तर लसणाच्या ऑर्डर पॅक करायच्या, सांडगे पॅक करायचे. आज रविवार होता त्याच्यामुळे राहिलं. उद्याचं सगळं पॅक करून कुरिअर टाकायला जावं लागेल. खूप काम आहे. सध्या आता बाय सगळ्यांना, गुड नाईट, शुभरात्री.